तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे आमचा डे 3 आणि आज आम्ही जाणार आहोत प्रति तिरुपती बालाजी, त्यानंतर नारायणगाव एक दत्तमुखी मंदिर आणि नंतर मग भुलेश्वर टेम्पल आणि रिटर्न येताना प्रति शिर्डी करणार आहोत. तर प्रेमच्या आजीने घातलेले स्पेक्स रॉकिंग आणि प्रेम पण रॉकिंग आहे. तर गाईज, प्रेमला आज ड्रायव्हिंग करायची इच्छा झाली होती. तर अशा प्रकारे आम्ही तिरुपती बालाजीला पोचलो होतो, पण इथे मोबाईल अलाउड नव्हता व्हिडिओ शूटिंगसाठी. तर मग आम्ही फोटोज काढलेले आहेत. तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत एकमुखी दत्त नारायणपूर. या प्रवासामध्ये तीर्थक्षेत्र कमी असतात, प्रवास जास्त असतो नाही बस बिसला. ए प्रेम भाई, क्या कर रहे तू? प्रेम भाई बना है. कपड़ा ही भाई जैसा पहना. देख कंपाऊंड केले पाहिजे. धरपड आहे तो काहीतरी करत. कंपाऊंड का केलं का नाही? आरामात. दोन्ही साईड. तिकडे लोक जायचे, तिकडे गाडी जायची फक्त घरी. प्रेम बिझी आहे. तर हा जो रस्ता आहे हा घाट वळणाचा आहे आणि इथे थोडा अरुंद पण रस्ता आहे, त्यामुळे गाडी चालवताना थोडा रिस्की होता. समोरून पटकन गाडी येत होती. नारायणपूरला पोचल्यानंतर एक शंकराचं मंदिर होतं, तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो दत्ताच्या दर्शनासाठी. आता आम्ही आलो आहोत दत्त मंदिर, एकमुखी दत्त मंदिर. हे बघा, तर अशा प्रकारे आमचं एकमुखी दत्ताचं मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि प्रेम आणि हृदय दोघं खेळत आहेत. आता आम्ही आलो होतो भुलेश्वर मंदिराच्या इथे आणि इथे बघू शकता खूप असं जुन्या प्राचीन काळातील जुनं मंदिर आहे आणि ही जी आहे नंदीची मूर्ती आहे, खूप हाईट आहे, जवळजवळ माझ्या हाईटवरून खूप जास्त उंच मूर्ती आहे ती. आणि आता पूजेचा टाईम होणार होता, त्यामुळे ती मूर्ती धुवत होते. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि त्यानंतर निघालो आम्ही आमच्या परतीच्या मार्गावर. गाईज, आता आम्ही निघालो होतो पुन्हा मुंबईच्या दिशेने, पण ट्रॅफिक एवढी मुंबई गोवा हायवेवरती एवढी होती शकता. हे बघा, रिटर्नच्या टाईमला इतकी ट्रॅफिक आहे, पूर्ण रेड आहे. येताना काहीच गर्दी नाही. इथून स्टार्ट आहे रेड. येताना दाखव, रिव्हर्स कर, ओपन कर. हे बघा, येताना पण झाली. येताना आहे, मगाशी एवढी नव्हती, आता झाली आहे, पण जाताना खूपच आहे. तर आम्ही डिसाईड केलं की ट्रॅफिक थोडं कमी होऊ दे, त्यामुळे प्रति शिर्डीला ओल्ड मुंबई गोवा हायवे, मुंबई पुणे हायवे. प्रेम पण झोपलाय आणि हृदय पण झोपलेला आहे. अरे हृदय उठला, चला ठीक आहे. आता झोपेत चालतोय, त्याला झोपेत चालायची सवय आहे. हे बघा, मस्त स्टॉल आहेत खूप सारे आणि आय थिंक समोरला काहीतरी काम चालू आहे आणि त्या साईडला पाळणे वगैरे लागलेले आहेत. कुठे आहे? अरे बाहुली बघ, एंट्री केलेली आहे मंदिराच्या आतमध्ये. आमच्या जैतिक अजून झोपेतच आहे. आमची सर्व मंडळी पण येतात. गेटचं सध्या काम चालू आहे. तर त्या साईडला जे आहे ना, त्या साईडला थोडं फोटोशूटचं आहे. माझं हे प्रति शिर्डीचं सेकंड टाइम आहे. प्रेमचा फर्स्ट टाइम. मेन शिर्डीला मृणालीला जायचं म्हणजे आहे. सोबतचं फर्स्ट टाइम, सेकंड टाइम आहे, मी आधी आली. आणि हे बघा, एक महाप्रसादी सकाळी 12 ते दुपारी 12 ते 3 आणि 6 ते 9 वाजेपर्यंत असतो.
इकडे घे. चला. जय माते. आमचा प्रेम पण आता उठलेला आहे, मस्त झोपला. आता तो झोपेत आहे अजून. आता आहे आणि आता आम्ही जाणार आहोत प्रसादालयाकडे जेवणासाठी. आणि बघू जेवण झाल्यानंतरला ट्रॅफिक कमी होते का हायवेवरची. आय होप सो कमी झाली तर बरं होईल, कारण इरिटेट होतात लहान पोरं. गाडी थांबली असेल तर चालत्या गाडीत जरा बरं वाटतं. शनी मंदिर. आणि हे बघा जसं काय 7 स्टार हॉटेल आहे असं आहे जेवणाचं व्यवस्था. हे बघू शकता 7 स्टार हॉटेलसारखं रजवाडी टाईप जेवणाची व्यवस्था. हे याचा माल. लुक ॲट दिस. सेल्फ सर्व्हिस आहे, स्वतःहून घेऊन जेवायचं आहे. काय चला आता आपण बसूया. परत हा पुन्हा घेऊया. तर गाईज अशा प्रकारे आमची जी शॉर्ट ट्रिप होती ती संपलेली आहे. आता बघूया ट्रॅफिकमध्ये आम्हाला किती वेळ लागतो आहे. आता ट्रॅफिक थोडी कमी झालेली दिसते. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ट्रिपमध्ये. बाय 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 बाय.